नमस्कार. आज आपण आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं थर्ड लेक्चर पाहत आहोत फाउंडेशन साठी. तर ह्या थर्ड लेक्चर मध्ये आज आपण थोडंसं नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग हा जो टॉपिक आहे, म्हणजे थोडक्यात केमिकल बॉन्ड्स ज्यावेळी प्रिपेअर होत असतात, डिफरंट टाइप ऑफ केमिकल बॉन्ड्स आहेत, ती बॉन्ड्स कशी प्रिपेअर होतात, कोणत्या वेनी प्रिपेअर होतात, ती टाइप्स, दोन टाइप मेजर टाइप आहेत, जी दोन टाइप आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. त्यामध्ये एक आहे कोव्हॅलंट बॉन्ड आणि दुसरा आहे आयोनिक बॉन्ड. सर्वात अगोदर बॉन्ड म्हणजे काय, तोही पार्ट आपण स्टडी करणार आहोत की बॉन्ड म्हणजे काय असतं. ओके, ठीक आहे. सर्वात अगोदर बॉन्ड म्हणजे काय असतं. ज्यावेळी दोन ऍटम्स कंबाईन होत असतात, एकत्र येत असतात, त्यावेळी ही दोन ऍटम्स काय करतात, तर जी आउटरमोस्ट सेल मध्ये प्रेझेंट असणारी इलेक्ट्रॉन्स आहेत, ती आउटरमोस्ट सेल मधील इलेक्ट्रॉन्स एकमेकाबरोबर शेअर करत असतात, किंवा आउटरमोस्ट सेल मधील इलेक्ट्रॉन्स एकाकडनं दुसऱ्याकडं अशी दिली जातात. ओके, काय केली जातात, एकाकडनं दुसऱ्याकडं, म्हणजे एक जण देतो आणि दुसरा जो एलिमेंट आहे तो दुसरा एलिमेंट, तो दुसऱ्या एलिमेंटचा जो ऍटम आहे तो ऍटम इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. आता त्यामध्ये एक पहिलं आहे की शेअरिंग काय असतं, ज्याला आपण थोडस मराठीमध्ये बोलायचं झालं तर असं म्हणत असतो की उसने घेतलेले पैसे. ओके, तर तसं इथे कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये प्रेझेंट असतं. बॉन्डचे दोन टाइप आज आपण स्टडी करणार आहोत, ती म्हणजे एक आहे कोव्हॅलंट बॉन्ड आणि दुसरा आहे आयोनिक बॉन्ड. आता पहिला जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो, तर देर आर टू ऑर मोर दॅन टू ऍटम्स, दोन किंवा दोनापेक्षा जास्त ऍटम्स काय करत असतात, दे आर शेअर इट्स इलेक्ट्रॉन्स, दे आर शेअर इट्स इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट सेल मध्ये. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असताना जी आउटरमोस्ट सेल मध्ये प्रेझेंट असणारी इलेक्ट्रॉन्स आहेत ती इलेक्ट्रॉन शेअर केली जातात. नाउ कोव्हॅलंट बॉन्ड्स आर फॉर्म when two atoms are shared one or more pair of electron. एक किंवा एकापेक्षा जास्त ऍटम, एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन, दोन ऍटम जर शेअर करत असतील तर त्या ठिकाणी शेअरिंग मुळे क्रिएट होणारा जो बॉन्ड आहे that bond is called as a covalent bond. That bond is called as a covalent bond. Okay, now in a covalent bond काय असतं, सर्वात महत्वाचं इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड बिटवीन ऍटम. सर्वात महत्वाचं काय असतं की जे इलेक्ट्रॉन्स आहेत that electrons are shared between atoms. Now number of shared atoms are depend on how many are need to fill the octet rule. प्रत्येक एलिमेंटला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याच्या बेसिस वरती तो काय करत असतो, इलेक्ट्रॉन्स शेअर करत असतो. जसं आपण एक एक्झाम्पल घेऊयात, ऑल ऑफ यू नो द मिथेन गॅस. तुम्हाला प्रत्येकाला मिथेन गॅस माहिती आहे. आता जो मिथेन गॅस जो आहे त्याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे त्याचा, CH4. Now here carbon atomic number is a 6 and hydrogen is atomic number 1. Now carbon has required 4 electrons, sorry, carbon has required 4 electrons to fill its outermost cell. कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-4 या पद्धतीने येतं. म्हणजे थोडक्यात outermost cell contains 4 electrons only. So it has required 4 electrons to complete its octet. 4 electrons to complete its octet. मग हा जो काही कार्बन आहे त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी काय करत असतो, तर जो काही अनदर एलिमेंट आहे, म्हणजे थोडक्यात हायड्रोजन हॅज एबल टू डोनेट 1 इलेक्ट्रॉन. हायड्रोजन त्याच्या आउटरमोस्ट सेल मधील एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो, पण डोनेटिंग नंतर त्याच्यामध्ये काय
स्टॅबिलिटी आहे का? नाही. कार्बनने टोटल इलेक्ट्रॉन्स घेतले म्हणून लगेच त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी आली का? नाही. तर कार्बन त्याचं डुप्लेट ऑक्टेट कंप्लीट करतो आणि हायड्रोजन त्याचं डुप्लेट कंप्लीट करतो. म्हणजे थोडक्यात हायड्रोजन आणि कार्बन, कार्बनचा एक अनपेड इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक अनपेड इलेक्ट्रॉन दोन्ही कंबाईन होतात आणि दोन्ही कंबाईन झाली की त्यातून एक बॉन्ड फॉर्म होतो. दॅट बॉन्ड शेअरिंग, दॅट इज ड्यू टू द शेअरिंग. म्हणजे कार्बन पण स्टेबल झाला, हायड्रोजन पण स्टेबल झाला. मग असा एक कार्बन ॲटम 4 हायड्रोजन बरोबर त्याचे इलेक्ट्रॉन शेअर करत असतो. त्यातून कार्बन ऍज वेल ऍज हायड्रोजन दोन्ही काय होत असतात? स्टेबल होत असतात. आणखी एक एक्झाम्पल आपण समजावून घेऊया तिथे. क्लोरीन फॉर्म अ कोव्हॅलंट बॉन्ड विथ इटसेल्फ. जो क्लोरीन आहे हा क्लोरीन ॲटम स्वतः बरोबरच बॉन्ड फॉर्म करत असतो. मग आता तो कसा बॉन्ड फॉर्म करतो हेही आपण स्टडी करू. क्लोरीन ॲटॉमिक नंबर जो आहे तो ॲटॉमिक नंबर आहे 17. ओके. सो इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जर तुम्ही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला गेलात तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 7. जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 2, 8, 7. So how many electrons are present in outermost cell? 7 electrons are present. So here मग इथे तुम्हाला ही 7 electrons दाखवलेले आहेत. Out of that 7 electrons, 6 electrons are in a pair form. जे 6 electrons आहेत ती पेअर्ड फॉर्म मध्ये असतात. तर एक इलेक्ट्रॉन हा कसा असतो? अनपेअर्ड फॉर्म मध्ये असतो. एक इलेक्ट्रॉन कसा असतो? अनपेअर्ड फॉर्म मध्ये असतो. मग ही अनपेअर्ड मधील इलेक्ट्रॉन इथे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. ही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स काय करतील? बॉन्ड फॉर्मेशन मध्ये, म्हणजे पेअरिंग झाली की एक बॉन्ड फॉर्म झाला म्हणजे हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन पेअर्ड ज्यावेळी क्रिएट करेल त्यावेळी याचंही ऑक्टेट आउटरमोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि याच्याही ऑक्टेट मध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन्स दिसतील. ते कसं होतं पहा. Each chlorine atom want to gain 1 electron to achieve an octet. Every chlorine atom has required 1 electron to achieve its octet. प्रत्येक क्लोरीनला त्याचं ऑक्टेट अचीव करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके. नाउ atom, neither atom will give up an electron. It's too close to filling the octet. आता त्यातला कुठलाही ॲटम रिक्वायर्ड आहे. दोन्ही क्लोरीनला काय आहे इथे? रिक्वायरमेंट आहे. याही क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि याला पण एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. साधी गोष्ट आहे, याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, याने जर हा इलेक्ट्रॉन याला दिला तर याचं ऑक्टेट कम्प्लीट होणार नाही, होईल, परंतु याचं इनकम्प्लीट राहील. याने जर इलेक्ट्रॉन दिला इकडे तर याचं कम्प्लीट होईल ऑक्टेट, याचं इनकम्प्लीट राहील. ओके. मग जर दोघांचंही ऑक्टेट कम्प्लीट करायचं असेल तर काय होईल? याचा इलेक्ट्रॉन दोघंही एकत्र येण्याचा प्रयत्न करतील. हा याचा इलेक्ट्रॉन, हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन याचा इलेक्ट्रॉन याला देणार नाही, हा क्लोरीन याचा इलेक्ट्रॉन याला देणार नाही. मग काय करतील? ते शेअर करतील एकमेकांचे इलेक्ट्रॉन. ते काय करतील? तिथे शेअर करतील. ओके. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ते काय करतात? मग इथे ही जी 2 क्लोरीन्स आहेत ही 2 क्लोरीन्स काय करतील? शेअरिंग शो करतील या पद्धतीने. नाउ वी ऑब्झर्व दॅट हिअर this chlorine atom shows us the completing in octet. हा क्लोरीन ॲटम आपल्याला कसा दिसेल? ऑक्टेट कंप्लीट झालेली दिसेल. ऑक्टेट म्हणजे आउटरमोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट झाले. ऍज वेल ऍज ओके circle electron for each atom to complete their octet. हा दुसरा इलेक्ट्रॉन, दुसरा क्लोरीन ज्याचं ऑक्टेट आपल्याला कंप्लीट झालेलं दिसतं. Okay. Now the octet is achieved by each atom sharing the electron pair in a middle. कशामुळे ऑक्टेट कंप्लीट मिळाला आपल्याला? Sharing the electron pair in a middle. So every chlorine atom completes its octet, but that octet is completed that is due to the sharing of electron. त्यातून आपल्याला मिळाला Cl2 गॅस, म्हणजे क्लोरीन ॲटम मिळाला. Okay. Now the electrons which are middle are shared electrons. Okay, this is the bonding pair. These shared electrons आहेत, that shared electrons are called as a bonding
pairs and it is a single bonding pair. Okay, so it is also called as a, that is due to the sharing of one electron of this chlorine and one electron of this chlorine, and they are able to show us the sharing of electron, and this sharing of electron will get single bond, and this it is called as a single bond pair. Now this single bond is denoted by a dash. हा जो सिंगल बॉन्ड आहे हा आपण कशाने डिनोट करत असतो, डॅशने डिनोट करत असतो. दिस इज द क्लोरीन मॉलिक्यूल. नाउ ऑक्सिजन इज ऑल्सो वन ऑफ द डायटॉमिक मॉलिक्यूल. ऑक्सिजन सुद्धा सिमिलर डायटॉमिक मॉलिक्यूल फॉर्म करत असतो. ओके, नाउ हियर ऑक्सिजन atomic number is a, काय atomic number, the atomic number of oxygen is 8. atomic number किती आहे, 8. so its electronic configuration 2,6. So its electronic configuration is a 2,6. 2 electrons are present in the innermost cell while 6 electrons are present in the outermost cell. Now out of that 6 electrons, 4 electrons are in a paired form and 2 electrons are in a free state. ही जी 2 electrons आहेत, ही 2 electrons कशी असतात, free state असतात, मोकळी आहेत थोडक्यात. Now these 2 electrons are able to share with each other. ही इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर शेअरिंग शो करतील. ओके, each atom has 2 unpaired electron. यांच्यामध्ये काय होईल, इथे शेअरिंग होईल, इलेक्ट्रॉन शेअरिंग होईल. नाउ ऑक्सिजन atom is highly electronegative, so both atom want to gain electron. ऑक्सिजन हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्या कारणानं दोन्ही ऑक्सिजन आपला गेन टू इलेक्ट्रॉन्स, म्हणजे प्रत्येक ऑक्सिजन आपल्याला गेनिंग प्रॉपर्टी शो करेल, पण दोघांकडे गेनिंग प्रॉपर्टी जर आली तर बॉन्ड फॉर्म होणार नाही. सो ते काय करतात, मग आपल्याला शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ही प्रॉपर्टी दाखवत असतात. फर्स्ट इलेक्ट्रॉन शेअर, सेकंड इलेक्ट्रॉन शेअर. सो बोथ इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड आर शेअर. जी पेअर झालेली इलेक्ट्रॉन्स आहेत ती काय झाली, इथे शेअर झाली. मग हा एक बॉन्ड तुम्हाला इथे फॉर्म झाला आणि हा एक बॉन्ड फॉर्म झाला. सो हियर वी ऑब्झर्व दॅट डबल बॉन्ड. ओके, and due to this double bond 6 valence electrons plus 2 shared electrons is equal to the full octet. यातून काय मिळालं तुम्हाला, full octet. Here also we observe that full octet, and here we observe 2 bonding pairs. किती बॉन्डिंग पेयर्स आपल्याला ऑब्झर्व झाल्या, इथे 2 बॉन्डिंग पेयर्स ऑब्झर्व झाल्या. सो these 2 bonding pairs are making a double bond. ह्या 2 बॉन्डिंग पेयर्स आपल्याला काय दाखवत असतात, डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवतात. नाउ दिस डबल बॉन्ड कॅन बी शोन बाय अ 2 डॅश. जे काही डबल बॉन्ड आहे ते आपण या पद्धतीनं डबल डॅशने काय करू शकतो, शो करू शकतो. नाउ दिस इज द ऑक्सिजन मॉलिक्यूल. ओके, त्यानंतर दुसरा टाइप आपल्याला स्टडी करायचा आहे आयोनिक बॉन्ड. दुसरा टाइप आपण स्टडी करणार आहोत आयोनिक बॉन्ड. आता एक झाला कोव्हॅलंट बॉन्ड आपण पाहिलं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. मग आयोनिक बॉन्ड मध्ये काय असतं, वन ॲटम बिकम स्टेबल बाय लुझिंग ऑर गेनिंग इलेक्ट्रॉन. काय होत असतं, इन आयोनिक बॉन्ड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. If electrons are totally lost, octet is completed, that is due to the total loss of electron or gain of electron. Total loss of electron किंवा gain of electron मुळे ज्यावेळी octet complete होतं त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला ionic bond मिळतो. Now atoms that lose electron are called as a positive ions. जे atoms electrons lose करतात त्यांना काय म्हटलं जातं, positive ions म्हटलं जातं. ओके, आणि जी ॲटम्स इलेक्ट्रॉन गेन करतात त्यांना निगेटिव्ह आयन्स म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं, निगेटिव्ह आयन्स असं म्हटलं जातं. नाउ इन अन आयोनिक बॉन्ड, इन अन आयोनिक बॉन्ड इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट आर गेन. इलेक्ट्रॉन जे आयोनिक बॉन्ड आहे त्यामध्ये काय घडत असतं, इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट आर गेन. इलेक्ट्रॉन्स लॉस होऊ शकतात किंवा गेन होऊ शकतात. Now resulting in the formation of ions in ionic compound. Due to the loss of electron or due to the gain of electron काय प्रिपेअर होत असतात, आयन्स प्रिपेअर होत असतात. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे काय प्रिपेअर होत असतात, आयन्स प्रिपेअर होत असतात. फरक एवढाच आहे, जर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं तर पॉझिटिव्ह आयन प्रिपेअर होतात,
गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं तर मात्र निगेटिव्ह आयन्स प्रिपेअर होतात. जसं फॉर एक्झाम्पल पोटॅशियम कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल. आता ह्या पोटॅशियमने त्याचा हा एक इलेक्ट्रॉन जर डोनेट केला तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं, आणि या फ्लोरीनने हा एक इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट केला तर फ्लोरीनचंही ऑक्टेट कंप्लीट होतं. Now here potassium loses 1 electron, so here we observe that K plus charge over the potassium, and here fluorine accept 1 electron, so fluorine shows us the minus 1 charge. See that? Here we observe that positive charge on potassium. इथे काय मिळतं आपल्याला? Positive charge on potassium, and here we observe that negative charge on fluorine. Here we observe that negative charge on fluorine. Okay. Now these positive and negative charges, the ionic bond is the attraction between the positive K plus ion and negative F minus ion. मग आता ह्या K प्लस आणि F मायनस आयन मध्ये आपला फोर्स ऑफ अट्रॅक्शन शो होईल. सो दॅट इज ड्यू टू द वी ऑब्झर्व दॅट अ बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस. तोही आपण डॅशने दाखवणार आहोत, परंतु ते कशामुळे असेल? दॅट इज ड्यू टू द अट्रॅक्शन इज इन बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. नाउ the atoms that gain electron are called as a negative ions. Now because positive and negative electrical charge attract each other, ionic bonds are formed. जे atoms आपल्याला gain of electron शो करतात त्यांना निगेटिव्ह आयन्स असं म्हणायचं. अगोदरच सांगितलं होतं मी. जी atoms लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शो करतात त्यांना आपण पॉझिटिव्ह आयन्स असं म्हणतो. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिकल चार्जेस मध्ये असणारं जे अट्रॅक्शन आहे, दिस अट्रॅक्शन शोज अस द आयनिक बॉन्ड फॉर्मेशन. जसं फॉर एक्झाम्पल सोडियम ॲटम जो आहे, सोडियम ॲटम कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल. आता ह्या सोडियम मधून हा इलेक्ट्रॉन जर लॉस झाला, बरोबर, तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं. इनरमोस्ट सेल बिकम्स ॲज अ आउटरमोस्ट सेल. ही इनरमोस्ट सेल जी आहे ज्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, ती आउटरमोस्ट सेल मधून क्रिएट होते आणि हा एक इलेक्ट्रॉन काय करेल? लॉस करेल. आता पहा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन का घडतं? बरोबर, एक पिरियडिक टेबल मध्ये एक कन्सेप्ट आहे, एव्हरी एलिमेंट हॅज टेंडन्सी टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. किंवा आणखी एक वाक्य आपण काय बोलत असतो तिथे, ते म्हणजे एव्हरी एलिमेंट विच इज प्रेझेंट इन पिरियडिक टेबल has tendency to acquire its electronic configuration near to its noble gas. जो त्याच्या जवळ असणारा नोबल गॅस आहे त्या नियर नोबल गॅस एवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रिएट करण्याचं दाखवण्याची टेंडन्सी प्रत्येक एलिमेंट मध्ये असते. मग जसं इथे सोडियम जो आहे, आता सोडियमच्या नियरेस्ट नोबल गॅस एवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे ऑक्टेट कंप्लीट. नोबल गॅसेस मध्ये त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे. क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज होती, बरोबर, क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज होती. सोडियमने एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला, प्रोटॉन्स 11, इलेक्ट्रॉन्स 11, प्रोटॉन्स 17, इलेक्ट्रॉन्स ऑल्सो 17, चार्जेस जे आहेत ती 0. पण सोडियम जो आहे, सोडियमने लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शो केलं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शो केलं म्हणजे प्रोटॉन्स 11, इलेक्ट्रॉन्स 10, सो इट शोज अस द +1 चार्ज. अशावेळी त्यावर आपल्याला कोणता चार्ज मिळेल? +1 चार्ज मिळेल. आणि इथे पुन्हा एकदा क्लोरीन आयन प्रिपेअर होताना काय होतं? प्रोटॉन्स +17, इलेक्ट्रॉन्स -18, चार्ज वी ऑब्झर्व दॅट -1, इलेक्ट्रॉन -18 झाली. त्याचं कारण आहे सोडियम कडून घेतलेला एक इलेक्ट्रॉन क्लोरीन मध्ये आला, इलेक्ट्रॉन 18 झाली. सो इट शोज अस द -1 चार्ज. नाउ ॲटम्स, थोडस याबद्दल आपण पाहूयात. Atoms want to have 8 electron in their outer shell, so they will react to other atom to get 8 electron. प्रत्येक ॲटमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये काय असावीत? 8 इलेक्ट्रॉन्स तो अक्वायर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे 8 इलेक्ट्रॉन्स ऑक्टेट कंप्लीट करण्याच्या टेंडन्सी मधून तिथे काय होत असतात? बॉन्ड फॉर्मेशन होत असतात. नाउ कोव्हॅलंट बॉन्ड, 2 or more atoms शेअर इलेक्ट्रॉन्स. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय होत असतं? 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम्स इलेक्ट्रॉन शेअर करत असतात. तर आयोनिक बॉन्ड्स मध्ये काय असतं? when one atom
steals electron from another. एक ऍटमने जर इलेक्ट्रॉन डोनेट केली तर दूसरा एटम इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो and then there will be a positive and negative ions are formed, and due to this positive and negative electrical charge attraction, ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिकल चार्ज अट्रॅक्शन मध्ये आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन मिळतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ आयनिक बॉन्ड. काही क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी इझी. ओके, जी क्वेश्चन्स आहेत ती क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये थोडीशी काही प्रॉब्लेम्स, आणखी काही कोव्हॅलंट आणि आयनिक बॉन्डची काही टॉपिक्स किंवा एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात, आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला काही क्वेश्चन्स त्यावेळी देईल. आजच्यासाठी आपण इथे थांबूयात. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जे काही कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड आहेत त्याच पद्धतीनं डिफरंट टाइप ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड, या प्रत्येक इनऑर्गॅनिक कंपाऊंडची नॉमेनक्लेचर सिस्टम वगैरे याबद्दल काय करूया तिथे नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करूयात. ओके, थँक्यू.